रामकृष्ण हरी. आपण रोजच्या जेवणामध्ये जे गोष्टी खातो, कुठे खातो, काय खातो, कोणाच्या घरी खातो, याचा खरंच आपल्या जीवनावरती, आपल्या मनावरती, बुद्धीवरती परिणाम होतो का? तर शास्त्र सांगतं हो, होतो. आपण काय खातो, कोणाच्या घरी खातो, याचा सुद्धा आपल्या मनावरती खूप परिणाम होतो. एक फार सुंदर छान गोष्ट सांगतात बघा. एक खूप मोठे महात्मा होते आणि आपल्याकडे असा रिवाज आहे की चांगल्या लोकांना, संतांना जर आपण जेवण खाऊ घातलं तर आपल्याला पुण्य लाभतं. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं आपल्याकडे म्हटलं जातं. त्या साधूला एका स्त्रीनं त्यांच्या घरी जेवायला बोलावलं आणि त्या साधूंना काही कल्पना नव्हती की ते घर कोणाचं आहे, काय आहे. साधू घरी जातात आणि जेवायला वाढलं जातं, जेवण केलं जातं आणि जेवण जे वाढलं जातं त्यांना ते चांदीच्या पात्रामध्ये वाढलं जातं. तर जेवण झाल्याच्या नंतर त्यांनी आपसुकतेचं ताट होतं त्याच्यातली एक चांदीची वाटी उचलली आणि त्यांच्या झोळीमध्ये टाकली. माघारी यायला लागले. माघारी येत असताना मनामध्ये विचार आला, आत्तापर्यंत मी संतत्व निभावलं, निष्ठेनं भक्ती केली, परंतु हा वाईट विचार, चोरी करण्याचा विचार माझ्या मनामध्ये का आला? दुसऱ्या दिवशी तीच वाटी घेऊन पुन्हा एकदा ते संत त्या स्त्रीच्या घरी जातात आणि विचारतात की तुझे पती काय करतात? तुझ्या घरामध्ये जे धन कमावलं जातं त्याचा मार्ग काय? तेव्हा तिनं सांगितलं की माझे पती चोरी करतात. तेव्हा त्यांनी ओळखलं की एका चोरी करणाऱ्याच्या घरचं खाल्ल्यामुळे चोरी करण्याचा विचार माझ्या मनामध्ये आला. अधर्माचं खाल्ल्याच्या नंतर तो परिणाम आपसूक मनावरती होतो. भीष्म पितामह एवढे ज्ञानी होते, परंतु कौरवांच्या घरचं अन्न खाल्लेलं होतं आणि त्यामुळे अधर्माची साथ, धर्माची साथ देण्याची इच्छा असतानाही त्यांना द्यावी लागली. रामकृष्ण हरी.